अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. तर आज माझ्या थंबनेलवरून तुम्हाला कळालेच असणार आहे की स्वामी समर्थांचं प्रकट दिवस आपण कसा साजरा करणार आहोत आणि स्वामी समर्थांचं प्रकट दिन येईपर्यंत आपण काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा 10 एप्रिल या दिवशी साजरा करायचा आहे आपल्याला. तर उद्यापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. उद्या आहे 21 तारीख. 21 ते 10 एप्रिलपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजेच 21 दिवसांची सेवा आपल्याला ही करायची आहे. तर आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे. तर संकल्पयुक्त म्हणजे काय, काहीतरी जर ज्यांना नोकरी लागत नाही, ज्यांचं लग्न म्हणजे लग्न कार्यासाठी, नोकरीसाठी घरात जर कटकटी होत असेल किंवा घरात कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा किंवा व्यसनमुक्ती किंवा काहीही असू देत, त्यासाठी ही सेवा 21 दिवसाची खूप अशी परिणामकारक तुम्हाला होणार आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला खूप असा लाभ तुम्हाला मिळणार आहे. सेवा म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे प्रकट दिनापर्यंत. स्वामी समर्थांचा प्रकट दिन 10 तारखेला आहे. तर उद्यापासून तुम्हाला सेवा चालू करायची. उद्या म्हणजेच काय, पहिला गुरुवार. उद्याच्या पहिल्या गुरुवारापासून तुम्हाला 21 स्वामी समर्थांचे पाठ संकल्पयुक्त असं तुम्हाला पारायण करायचं आहे. यासाठी तुम्ही काय करणार, तुमच्या जवळपास जर कुठे केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे तुम्ही जावा. तिथे जाता तुम्ही काय नारळ किंवा खडीसाखर घेऊन जावं. जाताना तिथं देवासमोर ठेवायचं आणि जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्ही त्यांना सांगा, आपल्या स्वामींना सांगा जी काही तुमची इच्छा आहे. आणि ते सांगितलं आता मठात गेल्यानंतर ना तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन जा. ते काय करायचं, नारळ खडीसाखर आपल्या स्वामींपुढे ठेवायचं आणि त्यांना नामस्मरण करायचं. तुमचे नाव गोत्र आणि तुम्ही कशासाठी करताय हे तुम्हाला सांगायचं असेल. जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप हे सांगू शकता. कश्यप गोत्र तुम्ही म्हणू शकता. एवढंच बोलायचं आणि आपल्या सेवेला सुरू करायचं. एवढं केल्यानंतर आणि तुमचा 21 दिवसाचा हा पारायण पूर्ण झाल्यानंतर तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. फक्त संकल्प धरताना अखंड शब्द घ्यायचा नाही. अखंड म्हणजेच काय की मी 21 दिवसात 21 पारायण पूर्ण करते असं बोलायचं नाही. काही जणांना कसं एका दिवसात 2 पारायण पण होतात. 2 पारायण, एक पारायण म्हणजेच काय 1 ते 21 अध्याय. आपल्या स्वामी समर्थ सारामृताच्या अध्यायामध्ये पुस्तकामध्ये 1 ते 21 पाठ आहेत पूर्ण. तर रोज आपल्याला 1 ते 21 पाठ असे वाचायचे आहेत. ज्यांना दिवसातून 2 पाठ होत असेल, 2 पाठ म्हणजे काय 1 ते 21 एकदा वाचायचं, अजून एकदा 1 ते 21 असं तुम्हाला 2दा ते पुस्तक वाचायचं. त्यांनी 2 वेळा पण करू शकता. फक्त एवढंच की स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या आतच तुमचे हे 21 पारायण झाले पाहिजे. त्यासाठी सांगते की कोणी पण असं म्हणू नका की 21 दिवसात 21 पारायण मी करते असं नाही बोलायचं. फक्त एवढं सांगा की तुमच्या प्रकट दिनापर्यंत 21 मी पाठ करते. म्हणजेच काय 21 स्वामी समर्थ सारामृताचे मी 21 दिवस मी पारायण करते. ठीक आहे. आणि कोणी सारामृताचं हे 21 पाठ केलं नाही तरी चालेल. आता ज्यांचे आधीपासूनच 108 स्वामी समर्थ सारामृत चालू आहेत त्यांनी ही 21 दिवसाची सेवा नाही केली तरीही चालेल. आणि ज्यांचे गुरुवार चालू आहेत तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 2 पाठ करावं लागतील. अखंड हा शब्द का नाही घ्यायचा याचा अर्थ हाच आहे की जर तुम्ही अखंड बोलले तर तुम्हाला गुरुवारच्या जे कोणी गुरुवार करतात त्यांना गुरुवारच्या दिवशी 2 वेळा तो पाठ करावा लागला आणि काही जणांना ते शक्य देखील होत नाही. तर त्यांनी काय करायचं, तुम्हाला कधी वेळ भेटेल तेव्हा आधेमध्ये करून ते 2 पाठ म्हणजे गुरुवारच्या दिवशी जे काही 2 पाठ येतील तुमचे त्यात म्हणजेच काय 2 वेळा तुम्हाला सारामृताचं हे पुस्तक हे ग्रंथ तुम्हाला वाचावं लागेल. ते त्यांनी आधेमध्ये राहिलेलं एक जे असेल ते तुम्ही कधीही करू शकता, संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी असं करून तुम्ही ते पूर्ण करू शकता. फक्त इतकंच आहे की 21 म्हणजे स्वामी समर्थांचे प्रकट दिनाच्या अगोदर तुमचे 21 पारायण पूर्ण झाले पाहिजे. ठीक आहे. तुम्ही मठात केंद्रात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही खडीसाखर नारळ वगैरे ठेवून येता, सगळं काही बोलता तुम्ही आणि बोलून तुम्ही जेव्हा घरी येता, घरी आल्यानंतर देवासमोर बसायचं, दिवा लावायचा आपल्या स्वामीचं म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर लवकर उठा. सकाळी त्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठायचं, देवासमोर देवपूजा करायची, देवासमोर बसायचं, दिवाबत्ती वगैरे सगळं झालं की हातामध्ये
पाणी घ्यायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये फूल, हळद, अक्षदा, त्यांच्यामध्ये फूल, हळद कुंकू, अक्षदा, फूल हे सगळं तुम्ही घ्यायचं आणि डोळे बंद करून तुम्हाला जे काही हवं आहे, म्हणजे जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्ही बोला, जे काही तुम्हाला त्रास आहे ते तुम्ही स्वामींना बोला आणि तुम्ही त्यांना असं बोला की मी 21 पारायण मी पूर्ण करते, तुमच्या प्रकट दिनापर्यंत मी 21 पारायण 21 स्वामी समर्थांचे पारायण मी करते, असं तुम्ही स्वामींना बोला आणि आपली जी काही सेवा आहे ती तुम्ही चालू करा. आपल्या स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणताही प्रकारची अटी नाहीत. फक्त एवढंच आहे की पूर्णपणे नॉनव्हेज वर्ज्य करा, म्हणजे नॉनव्हेज तुम्ही खाल्लं नाही पाहिजे खरं तर. म्हणजे स्वामी समर्थांचे जे कोणी तुम्ही आता 21 पारायण करणार आहात त्यांच्यासाठी नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य आहे. म्हणजेच मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. जास्तीत जास्त लोकांनी ही सेवा करावी असं मला वाटतं आणि कराच. आणि हे केल्यानंतर ना तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि या दिवसामध्ये जे कोण सेवा करतील त्यांना लाखपटीने याचा लाभ होणार आहे. त्यांच्यात राजयोग येईल त्यांच्या घरामध्ये. सगळ्या महिलांना ही विनंती आहे, जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांनी उद्यापासून ही सेवा सुरू करावी. उद्या ते 10 तारखेपर्यंत, 10 तारखेला आपल्या स्वामींचा प्रकट दिन असतो आणि तो आपण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि तो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी खूप आनंदमय आहे हा दिवस. आता ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना तरी पण, आता काही जण असे असतात की हा बाबा लहान मुलं आहेत त्यांची इच्छा खूप असते करायची पण ते जमत नाही, तर हे असं नाही की तुम्ही एकाच ठिकाणी बसून 1 ते 21 पारायण केले पाहिजे. तुम्ही हे पारायण थोडेसे आता थोडे वाचले, परत थोडं आणि तुम्ही थोडं करून असं तुम्ही वाचू शकता. असं काही नाही की तुम्ही एकाच म्हणजे अखंड तुम्ही हे वाचलं पाहिजे, तसं काहीही नाही. स्वामींना देखील कळतं की हा बाबा तुम्हाला खरंच प्रॉब्लेम आहे की तुम्ही का करत नाही, त्यांना देखील कळत असतं. फक्त भक्ती पाहिजे मनात. तुमचं जर मन चांगलं असेल, जर तुमच्या मनात जर दृढ निष्ठा असेल की हा तुम्हाला स्वामींची ही सेवा करायचीच आहे, तर तुम्ही कसंही केलं तरी याचं तुम्हाला फळ मिळणार म्हणजे मिळणारच. तर ज्यांनाही वाटत असेल की हा बाबा ही करावी ही सेवा, तर फक्त तुम्ही काही दिवस करून बघा. 21 तुम्ही असं संकल्पयुक्त पारायण तुम्ही घरात करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय अनुभव आले, तुम्हाला काय वाटलं. खरंच एक कळकळीनं मी विनंती करते की तुम्ही एकदा करून बघा स्वामींची ही सेवा. जे कोणी नवीन सेवेकरी आहेत त्यांनी खरंच करून बघा आणि मला नंतर कमेंटमध्ये करा. चल एवढं बोलून मी स्वामींच्या चरणी माझं सगळं काही रुजू करते. श्री स्वामी समर्थ.